महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची जी निवडणुकीचे वेळापत्रक आहे ते देखील जाहीर झालेलं आहे। पण असं असताना सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने याचिका दाखल झालेली आहे आणि त्याच्यावरती आज सुनावणी पार पडणार आहे। या वकील देवदत्त पालुतकर सर आहेत माझ्यासोबत। सर, ही नेमकी याचिका काय आहे? कारण हे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि ते याचिकेत नेमकं म्हटलेलं काय आहे? मुळात ओबीसी आरक्षणासंदर्भातली ही याचिका आहे। याच्यामध्ये एक कंटेम्प्ट पिटिशन दाखल आहे आणि 2 IA म्हणजे इंटरिम ॲप्लिकेशन दाखल झालेले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की के कृष्णमूर्ती या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्णय दिलेला आहे आणि SC, ST आणि OBC हे तिन्ही मिळून आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% वर जाता कामा नये। फक्त शेड्यूल एरिया जे आहे, जे ट्रायबल एरिया आहेत, नंदुरबार आहे किंवा गडचिरोलीसारखे, ते वगळता बाकी ठिकाणी ते 50% वर जाता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने जो एक पूर्वी निकाल दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी विकास किशनराव गवळी व विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने तशाच प्रकारचे निर्णय दिलेले आहेत। मात्र आता जे काही आरक्षण राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं आहे त्यात काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ही 50% वर ओलांडली जाते। त्यामुळे या संदर्भात योग्य ते आदेश देण्यासंबंधातला त्यांची याचिका आहे। साधारणतः कुठल्या ठिकाणी हे 50%च्या पुढे जाता येत असते? माझ्याकडे एक्झॅक्टली आकडा नाही आहे, पण काही ठिकाणी ते मला वाटतं त्यांनी धुळ्याचं एक उदाहरण दिलेलं आहे। तिथे ते होतं काय की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आहे, ते आपल्याला द्यावंच लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याकडे सरसगट 27% ओबीसींना आरक्षण देण्यात आलेलं होतं। तर हे SC आणि ST आणि OBC किंवा ज्याला BCC म्हणतो आपण इलेक्शनच्या भाषेमध्ये, हे मिळून जिथं 50%च्या वर मर्यादा जाते तिथे OBCचं आरक्षण जे आहे ते 50% म्हणजे कमी केलेलं होतं बांटिया कमिशनच्या आयोगामध्ये आणि त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलै 2022 रोजी निर्देश दिले होते की बांटिया कमिशनच्या आधारे निवडणुका द्या। मात्र 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्यामध्ये त्यांनी बांटिया कमिशनच्या आधी जे आरक्षण दिल्या जात होतं त्याप्रमाणे आरक्षण द्या असं सांगितलं। आता त्यात एक 23 सप्टेंबर 2021चा सुद्धा एक ऑर्डिनन्स आहे राज्य सरकारचा, त्यामध्ये त्यांनी ते बांटिया कमिशन सारखंच काही आरक्षण प्रोव्हाइड केलं होतं। आता त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यायचं का जे सर्वोच्च न्यायालयाने सध्या जी ऑनगोईंग प्रोसेस आहे, कारण आता झालेलं असं आहे की हे 50%च्या वर काही ठिकाणी ओलांडल्या गेलेले निवडणुकांचे कार्यक्रम सुद्धा काही ठिकाणी जाहीर झालेले आहेत। त्यामुळे अशा परिस्थितीत आता काय सर्वोच्च न्यायालय निर्देश देतं यावर सगळं पुढचं भवितव्य अवलंबून आहे। त्यांचं म्हणणं आहे की जी 50%ची मर्यादा ओलांडली जाते किंवा बांठी आयोग ज्या ठिकाणी लागू केलेला नाहीये ती तो मुद्दा एक तर गृहीत धरण्यात यावा, अन्यथा निवडणुकींना स्थगिती देण्यात यावी किंवा तोपर्यंत निवडणुका घेऊ नये। स्थगिती म्हणण्यापेक्षा तोपर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। कोर्टानं मधल्या काळात ज्या याचिका दाखल झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की निवडणुका होऊन जाऊ द्या, तुमचे जे म्हणणं आहे किंवा तुमचे जे मुद्दे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडा। असं असताना ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामुळे या याचिकेला महत्त्व किती आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळातच आपण जर पाहिलं तर 6 मे 2025 रोजी जे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत तर ज्या काही निवडणुका होतील त्या याचिकेतील आदेशाच्या अधीन राहून होतील असंच सांगितलेलं आहे। त्यामुळे जी काही प्रोसेस सुरू आहे ती ऑलरेडी सब्जेक्ट टू ऑर्डर किंवा आउटकम ऑफ द पिटिशन असंच आहे। आणि राहिला प्रश्न जो आहे या OBCचं आरक्षण किती असावं आणि ते 50%ची मर्यादा ओलांडता येते का नाही येत याच विषयी जवळपास 2.5 वर्ष आपण पाहिलं की महाराष्ट्रातील निवडणुका ज्या आहेत त्या खोळंबल्या होत्या, कारण सुरुवातीला OBCला आरक्षणाला स्थगिती दिली होती। मग त्या बांटिया कमिशनच्या आयोगाचे अंमलबजावणी झाली, त्यामध्ये काही ग्रामपंचायतीच्या वगैरे निवडणुकासुद्धा झाल्या आपण पाहिलं। त्यामुळे आता सद्यस्थितीत काय निर्देश द्यायचे हे आता सर्वोपरी सर्वोच्च न्यायालय असंही म्हणू शकतं की आम्ही याचिका ज्या आहेत त्याच्या अधीन राहून निवडणुका घ्यायला सांगितल्या, त्यामुळे तुमचे मुद्दे आम्ही नंतर विचारात घेऊ। की सर्वोच्च न्यायालयाने जर असं सांगितलं की आता जो राज्यघटना आहे किंवा जे घटनापीठाचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी तुम्हाला करणं आवश्यक आहे, जर तशी करायची झाली तर मग जिथे जिथे ते 50%च्या वर गेलेले आहे तिथल्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये मला असं वाटतं की थोडा फेरबदल करावा लागू शकतो। म्हणजे सरसकट न करता ज्या ठिकाणी 50%च्या पुढे जाते त्या ठिकाणी असा फेरबदल होऊ शकतो असं म्हणायचं? त्याच ठिकाणचा हा प्रश्न आहे, कारण जिथे ते ओलांडल्या जात नाही तिथे काही प्रश्न येत नाही, कारण तिथे याचिकाकर्त्यांची तशी काही मागणी नाही आहे। अच्छा, म्हणजे आज कोर्ट कशा पद्धतीने निर्देश देते हे बघणं महत्त्वाचं, कारण कोर्टाच्या आजच्या निर्देशावरती निवडणुकांवरती परिणाम काय होईल हेही महत्त्वाचं असणार आहे। कारण महत्त्वाचं त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रिपल टेस्ट आणि त्याच्या आधारे बांटिया कमिशनचा अहवाल। आता यात एक लक्षात घेतलं पाहिजे की 6 मे रोजी जी सुनावणी झाली होती तिथे सुद्धा 2 वेगळे याचिकाकर्ते होते, त्यांनी बांटिया कमिशनच्या अहवालाला चॅलेंज केलं होतं आणि त्यांच्या तो चॅलेंज वगैरे सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतला होता आणि त्यानंतर 6 मेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। त्यामुळे आता या प्रकरणात
नक्की सर्वोच्च न्यायालय जे आदेश देईल त्यावरच आता निवडणुकीचं पुढचं भवितव्य ठरेल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे वकील देवदत्त पालुतकर होते. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्ट नेमकं काय दिशानिर्देश देत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थात ज्या ठिकाणी 50% ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे कदाचित त्याच नगरपालिका किंवा नगर परिषदा महानगरपालिका त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोर्ट सरसकट निवडणुकांना स्थगिती देईल अशी सध्याची परिस्थिती नाहीये. त्या ठिकाणी काही कोर्ट बदल करायला सांगतं हेही बघावं लागणार. पण पुढच्या काही तासांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि त्याच सुनावणीवरती महाराष्ट्रातील ज्या निवडणुकांवरती भवितव्य अवलंबून असणार आहे त्या निवडणुकांचं भवितव्य याच सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरती अवलंबून आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.